नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकमेव ओबीसी इच्छुक उमेदवार मी असल्याने पवार साहेबांकडून मला उमेदवारीच्या रूपाने न्याय मिळेल. प्रामाणिकपणे केलेले काम जनतेसमोर आहे. शिवरायांच्या विचारांचा सच्चा पाईक असल्याने सर्वधर्मीय मतदार मला आमदार म्हणून निवडतील असा विश्वास महाविकास आघाडीकडून हडपसर मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी करत असलेले लोकप्रिय माजी नगरसेवक योगेश बापू ससाणे यांनी हडपसर येथे बोलताना व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगेश बापू ससाणे यांनी उमेदवारीबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. बाबर टिळेकर तुपे यांच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विजयासाठी चांगले योगदान दिले असून या सर्वांचं सहकार्य मला निवडणूक लढवताना मिळेल. पवारसाहेब आणि वरिष्ठ नेत्यांकडे शिष्टमंडळ नेऊन हडपसर मतदारसंघात रखडलेले नागरी प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेची उमेदवारी मी मागणार आहे. माझ्या कुटुंबाची 50 वर्षांची लोकसेवेची आणि नगरसेवक म्हणून मी केलेले काम संघर्ष याची पावती मला जनतेकडून मतांच्या रूपाने मिळेल असेही यावेळी योगेश बापू यांनी बोलताना स्पष्ट केले. एकंदरीत हडपसर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी आमदार महादेवांना बाबर आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांच्याबरोबर नव्या दमाचा लोकप्रिय जनसेवक योगेश बापू ससाणे यांच्या रूपाने उतरल्याने आता उमेदवारी मिळवण्यासाठी भविष्यात तीव्र चुरस निर्माण होणार असे चित्र निर्माण झाले आहे. पाहूया योगेश बापूंनी पत्रकार परिषदेत मांडलेली भूमिका. नजीकच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत, तर त्या संदर्भामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाकडनं मी विधानसभेसाठी इच्छुक आहे. प्रत्येक पक्षामध्ये तुल्यबळ उमेदवार असतात. प्रशांत जगताप शहराचे अध्यक्ष आहेत, तेही इच्छुक आहेत. उद्या बंधुतात्या गायकवाड असू शकतात, उद्या निलेशजी मगर असू शकतात, मी आहे. अन्य कोणीही नवीन उमेदवार पक्षातनं उमेदवारी मागेल, ज्याला त्याला स्वतःला उमेदवारी मागण्याचा हक्क आहे. परंतु हडपसरची जडणघडण जर पाहिली तर त्याच्यामध्ये नक्कीच मला विश्वास आहे की ज्यावेळेस समोरनं एका विशिष्ट उमेदवार जर असतील तर नक्कीच त्या संदर्भामध्ये उमेदवारी मिळू शकते. आणि हडपसरचा एक इतिहास आहे की हडपसरचा आमदार रिपीट होत नाही, सलग रिपीट होत नाही. त्यामुळं 100% आम्हाला विजयाची तर खात्री आहेच आहे. परंतु उमेदवारी मिळण्यासंदर्भामध्ये सुद्धा जे काही गोष्टी आहेत प्लसच्या, त्या नक्कीच या काळामध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे उमेदवारी निश्चितपणे मिळवताना फारसा जड जाणार नाही. परंतु मी ठाम सांगू शकत नाही. शेवटी महाविकास आघाडी 3 पक्षांचं मिळून आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला हा मतदारसंघ जाईल इथपासून सुरुवात होणार आहे. परंतु ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा सोडली जाईल त्यावेळी मात्र नक्कीच उमेदवारीचं पारडं माझा हडपसरचा उमेदवार म्हणून जड राहील, यामध्ये काही शंका नाही. गेल्या वेळेससुद्धा टिळेकर विरुद्ध तुपे अशी लढत झाली होती. पूर्वीच्या काळामध्ये शिवरकर विरुद्ध विठ्ठलरावजी तुपे अशा लढत असायच्या. त्यामुळं जातीय समीकरणामध्ये बाकी कोणत्याही पक्षाकडं ओबीसी उमेदवार फारसा दिसून येत नाही आहे. आणि मी ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षामध्ये मी एकमेव त्या कॅटेगरीमधनं आहे. त्यामुळं साहजिक आहे, जर समोरनं मराठा उमेदवार आला तर नक्कीच पक्ष ओबीसी उमेदवार टाकू शकतो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा लोकांनी दाखवून दिलेलं आहे की कोण कुठं कमी पडल्यामुळं मताधिक्य मिळालं. 2019चा जर आपण मतमोजणी आणि मतांचा निकाल जर पाहिला विधानसभेचा सुद्धा आणि लोकसभेचा सुद्धा, तर लोकसभेला कोमल कोल्हेजी त्या 5,500 मतांनी मायनस होते. त्यानंतर चेतन तुपे 2700च्या फरकानं निवडून आलेत. तोच आता फरक यावेळी कोल्हेसाहेब 13,000पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आलेले आहेत. त्यामुळं जनतेने एकूणच महायुतीला नाकारलेलं आहे. त्याला राज्य पातळीवरची गोष्टी असतील आणि देश पातळीवरच्या सुद्धा गोष्टी असतील. परंतु आमदार म्हणून कमी पडले किंवा काय ह्याचं उत्तर नक्कीच जनता देईल. मी आता त्याच्यावरती भाष्य करणं संयुक्तिक होणार नाही लगेच. परंतु नागरिकांच्याकडनं जो आवाज येतो आमच्यासारख्याकडं
किंवा आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांचा जो आवाज आहे की सर्वसामान्य घरातला मुलगा आता आमदार व्हायला पाहिजे, त्यामुळं आमदार चेतन तुपे कमी पडले किंवा काय हे लवकरच जनता सांगेल. उड्डाणपुलाचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर कात्रज कोंढव्या रस्त्याला जो विलंब होत आहे, गेली 10-15 वर्षापेक्षा जास्त काळ आपण पाहतो आहे की कात्रज कोंढव्या रस्त्याचं काम रखडलेलं आहे. वाहतूक कोंडी संदर्भामध्ये पुणे सोलापूर रोडची BRT काढायला 2019 साली मी स्वतः खर्चाने ती काढली. अगदीच हडपसर गावातलं गाडीतळावरचं जर फुटपाथ आणि हे जर पाहिलं तर ते सुद्धा मी माझ्या खर्चानं अमराळे ज्वेलर्सच्या समोरचा काढला, कारण ती वाहतुकीचा अडथळा होता. ते काढून घेण्याची धमक कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा नगरसेवकामध्ये किंवा आमदारामध्ये नव्हती आणि नाही. ते मी खर्चाने काढल्यानंतर माझ्यावरती गुन्हे दाखल करा असं आतनं बाहेरनं जवळचे बाहेरचे आतले सगळेजण प्रेशर करत होते, परंतु नागरिकांची त्यातनं सुटका झाली हे नक्की. त्यामुळं तो विषय असेल किंवा कचरा प्रकल्पाचा विषय असेल, मी 2017पासून महापालिकेत आहे. पहिल्या दिवसापासून हडपसरच्या रामटेकडीच्या कचरा प्रकल्पांच्या संदर्भामध्ये मी आंदोलने केली. एका ठरावाला तर एका प्रस्तावाला तर 1-72 मतदान झालं होतं. त्यावेळेस ते आत्ताचे आमदार आहेत ते सभागृहात होते, त्या बाकीचे नगरसेवक होते, मग त्यांनी हात नाही वर केला. मग हडपसरसाठी जर 100% ताकदीनं चुकीच्या गोष्टींसाठी लढणारा जर कोण असेल तर तो मी हे लोकांनी पाहिलं आहे आणि यापुढेही राहील. माझं ऑफिस जे आहे ते ससानेनगरला मेन रोडवरती आहे. मी उद्या आमदार झाल्यानंतर मला म्हणावं लागणार नाही माझ्या घरी या, बंगल्यावर या वगैरे वगैरे. माझं मंदिराच्या जवळ ऑफिस आहे जे माझ्या वडिलांचं गेली 30-40 वर्षापासूनचं आहे. आणि 2 व्हीलरवरती भोंग्यावरती लोकांनी मला कोरोना काळामध्ये अनाऊन्समेंट करताना पाहिलं आहे. कोरोनामध्ये मी घरात बसलो नाही किंवा दवाखान्यात जाऊन बसलो नाही किंवा स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं नाही. लोकांनी पाहिलं आहे की गल्लीबोळामध्ये त्यांच्या प्रश्नांसाठी फिरणारा एकमेव नगरसेवक त्यांनी पुणे शहरामध्ये पाहिलेला आहे. पुणे शहरामध्ये 162 नगरसेवक आहेत, त्यामध्ये एकही माझं मी सोडलं तर दुसरा कोणता असा नगरसेवक नाही की त्याच्या ॲक्टिव्हला भोंगा लावला आणि हातामध्ये माईक आहे आणि तो लोकांना जनजागृती करतो किंवा सांगतो. अगदी पाणी येणार नाही हे सुद्धा सांगतो, टँकर आल्यानंतर गाड्या बाजूला घ्या हेही सांगतो. त्यामुळं जनसामान्यांना जवळचा उमेदवार, आपल्यातला उमेदवार, आपल्यातलाच एक जण की जो 2 चाकीवरती 2 व्हीलरवरती फिरतो असा आमदार पाहायला नक्कीच आवडेल. ज्या गोष्टी राज्य शासनाकडनं होणं अपेक्षित आहे, जसं की मुंडव्याचा पॅरलल पूल आला, परंतु त्या ठिकाणी आपल्याला एक अंडरपासची गरज आहे मेन चौकामध्ये. त्यानंतर मांजरीचं पुलाचं काम संथ गतीने चाललं आहे नदीचं. त्यानंतर मेन सोलापूर रोडवरती 2 ते 3 ठिकाणी म्हणजे अगदी क्रोमचा चौक असेल, त्यानंतर मांजरीचा फाटा असेल महादेवनगरचा, त्याच्यानंतर शेवळवाडी फाटा असेल, या ठिकाणी जस्ट अंडरपास जरी केले तरीसुद्धा सोलापूर रोडचं ट्रॅफिक हे फास्ट मूव्हिंग होईल. त्यानंतर कात्रजच्या पट्ट्यामध्ये जर पाहिलं आपण तर ज्योती हॉटेलचं चौक आहे, त्या ठिकाणी सुद्धा एक छोटासा अंडरपास केला तरी तिथली गर्दी कमी होईल. असे निर्णय घ्यायला धाडसी माणूस हवा आहे आणि त्यासाठी विधानसभेमध्ये जाऊन आवाज उठवावा लागेल. आणि पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली नाही तर तुम्ही बंडखोरी करणार? नाही, बंडखोरी नाही करणार हे नक्की. पक्ष जो उमेदवाराला उमेदवारी देईल त्याला निवडून नक्कीच आणेल, यामध्ये काही शंका नाही. मग काँग्रेसने जोर लावला आहे, शिवसेनाही म्हणते आम्हालाच हवं आहे, आम्ही म्हणतो आहे आम्हालाच हवं. इथला स्टँडिंग आमदार राष्ट्रवादीचा आहे, त्यामुळं आम्हाला ठाम विश्वास आहे की ही जागा आम्हाला सुटणार आहे. प्रत्येकाला अधिकार आहे, आम्ही कोणाचाही अनादर करत नाही आहे. परंतु ह्या निमित्ताने मी एक तर म्हणू शकतो की कोंढवाल्यांना मी 2दा मदत केली आहे. मग बाबासाहेब असू देत नाही तर योगेश टिळेकर असू देत, त्यावेळेस मी त्या पक्षात होतो, त्यांना मदत केली. तुपेंना निवडून आणण्यामध्ये सुद्धा खारीचा वाटा आहे. मी सगळ्यांना म्हणेल ना, अरे बाबांनो तुम्हाला आम्ही आमदार करताना आम्ही खारीचा वाटा, सिंहाचा वाटा काहीतरी उचललेला आहे. मी असेल, माझे वडील दिवंगत सरपंच दत्तोबा ससाने असतील, त्याची परतफेड करा आणि आता मला मदत करा, काहीच अडचण नाही. मी माझ्या उमेदवारीसाठी शहराध्यक्षांशी पण बोललो आहे, ते स्वतःच त्याच्यामध्ये इच्छुक आहेत. परंतु जयंतराव पाटलांशी सुद्धा माझं चांगले संबंध आहेत, सुप्रियाताईंशी चांगले संबंध आहेत. पवारसाहेबांकडे सुद्धा मी आणि माझ्यासह माझं एक शिष्टमंडळ जाणार आहे की जो मगाशी तुम्ही प्रश्न विचारला की बाबा माळी मराठा असं राजकारण हडपसरमध्ये चालतं, तर बाबा पुणे शहरामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये 21 आमदार आहेत
तर 21 आमदारामध्ये एक तिकीट तर कमीत कमी ह्याला OBCला द्यायला काहीच हरकत नाही. जर आम्ही म्हणतो की OBC किंवा माळी समाजाचं मतदान जास्त आहे, जर आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर 6 मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये विधानसभेचे. मग त्याच्यामध्ये एक तरी किमान द्यायला हवा. ज्यावेळेस कोल्हे साहेबांना तिकीट दिलं होतं त्यावेळी सगळीकडं आरडाओरडा चालू होता की नाही, ते माळी समाजाचं 1 गठ्ठा 4-4.5 लाख मतदान आहे, ते गृहीत धरून पवार साहेबांनी कोल्हे साहेबांना तिकीट दिलं. मग त्यातलं हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये 1.25 लाखापेक्षा जास्त जे मतदान आहे ते माळी समाजाचं आहे. मग ते सुद्धा जर विचार केला तर पुणे जिल्ह्याचा विचार केला तरी हडपसरला एकमेव मी असा असेल की तो त्या समाजाच्या कॅटेगरीतनं प्रतिनिधित्व करतो आहे किंवा इच्छुक आहे. बाकी मला असं दिसत नाही जिल्ह्यामध्ये की OBC समाजातनं कोणी कार्यकर्ता ताकदीचा आहे आणि तो तिकीट मागतो आहे. मग जर एकमेव हडपसर असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब नक्कीच विचार करतील की 21 आमदारांमध्ये एक आमदार तिकीट पक्षाचं नक्कीच OBC समाजाला देऊन ते सामाजिक समतोल साधण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. ह्याबद्दल मला काही शंका नाही. ससानीनगरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे तिथं 8 दिवस सलग आंदोलन केलं मराठा समाजानं. त्या स्टेजवरती सुद्धा मी रोज सकाळ संध्याकाळ जाऊन बसत होतो. प्रत्येकाच्या भूमिका आपापल्या जागी कदाचित बरोबर असतील. उमेदवारावरतीच अवलंबून राहील की तो उमेदवार जातीवाद करतो का, हे महत्त्वाचं पाहिलं जाईल. आणि प्रत्येक मराठा समाजाला हे माहिती आहे, कात्रजपासून मुंढव्यापर्यंत आणि कोण मांजरीपासून वानवडीपर्यंत, की छत्रपतींच्या साठी जे मी काम करतो, छत्रपतींना आदर्श मानून, मग माझी किल्ले स्पर्धा असेल, मी जे पॅड छापतो ना पॅड शाळेचं, त्याच्यावरती गेली 15 वर्ष झालं फक्त छत्रपतींचा फोटो आहे. जर मी जातीवादी असेल तर मी फोटो बदलला असता. मी हडपसरच्या वेशीवर मला पुतळ्याला परवानगी मिळत नाही अजून, ती प्रलंबित आहे. म्हणून मी समोरच्या पुलाला जवळपास 90 फूट बाय 8 फुटाचं शिल्प उभं केलं आहे. त्या चौकाला नाव राजमाता जिजाऊ भोसले चौक आहे. मी जर जातीवादी असतो तर एका बाजूला जिजाऊंचं केलं असतं, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या महापुरुषाचं केलं असतं. मी दोन्ही पुलाच्या दोन्ही बाजूला, एका पुलाच्या दोन्ही बाजूंना जर 90 फूट बाय 8 फुटाचं शिल्प उभं करतो राजमाता जिजाऊंचं, तर मी जातीवादी असायचं कारण नाही. मग त्यावेळी माळी मराठा वाद होणार नाही, किंवा मी OBCमधनं आहे किंवा राज्यभर ते पेटलं आहे म्हणून कोणताही मराठा समाजातला जो शिवप्रेमी आहे, जो साहेबांवर प्रेम करतो, तो मला डावलणार नाही, तो मला मतदान